नागपूरमध्ये काल दुपारपासून वातावरण तापलेलं होतं, तणावाचं वातावरण होतं। मग पोलीस काय करत होते असा सवाल आता उपस्थित होतोय। विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन हाताळण्यापासून ते काल रात्री निर्माण झालेला तणाव हाताळण्यापर्यंत पोलिसांनी काही चुका केल्या का असे प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होत आहेत। नेमक्या कोणत्या चुका नागपूर पोलिसांनी केल्यात आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नागपूर पोलिसांच्या 4 चुका। बजरंग दलाला धार्मिक आंदोलनासाठी अटी शर्तीविना परवानगी का दिली? अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये काही अटी शर्ती टाकल्या जातात, तशा कोणत्याही अटी शर्ती या आंदोलनासाठी नव्हत्या। आंदोलनापूर्वी धार्मिक तेढ निर्माण होणारं साहित्य जप्त का केलं नाही? जसं की पुतळा किंवा काही धार्मिक भावनांशी निगडीत असं साहित्य ते जप्त करण्यात आलं नव्हतं अशी माहिती मिळते। नागपुरात SRPF आणि CRPFच्या तुकड्या उपलब्ध असताना सुद्धा त्यांची मदत का घेतली गेली नाही? हे एक प्रमुख लॅप्सेसपैकी एक प्रमुख कारण मानलं जात आहे। दुपारपासून तणाव असताना सुद्धा पोलिसांनी पूर्वतयारी न करता दंगेखोरांना सामोरं जाण्याची चूक का केली? पुरेशा ताकदीनिशी पोलिसांनी हे आंदोलन हाताळलं नाही असा एक सूर उमटतोय आणि त्यामुळे पोलिसांमधल्या जवळपास 34 जणांना जखमी करण्यात या हल्लेखोरांना यश मिळालं असं म्हणता येईल।